नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। या वर्षीची धनत्रयोदशी ही शुक्रवारी 10 नोव्हेंबर 2023 रोजी आलेली आहे। या दिवशी आपण धनधान्याची आणि धन्वंतरी देवतेची पूजा करतो। वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीनंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस असतो, तो म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस। अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो। याला बोलीभाषेमध्ये धनतेरस असेही म्हटले जाते। या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे, म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते। या वर्षीची धनत्रयोदशी ही शुक्रवारी आलेली आहे। शुक्रवार हा देवीचा वार, लक्ष्मी मातेचा वार मानला जातो। चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, या दृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते। या दिवशी आपला धनसंचय आपण वाढवला पाहिजे। त्यामुळे आपल्याकडे जे काही धनधान्य असेल त्यात थोडे का होईना पण भर करण्याचा प्रयत्न नक्की करावा, जेणेकरून आपली प्रगती होत जाईल। वर्षभरामध्ये भरपूर सण उत्सव येतात आणि काही ठराविक गोष्टी आपण त्या दिवशी खरेदी केल्या तर नक्कीच आपली प्रगती होत जाते। बरेच लोक या दिवशी सोने, चांदी, नवीन घर, नवीन वाहन अशा गोष्टी खरेदी करतात, पण सर्वच लोकांना हे परवडते असे नसते। मग अशा व्यक्तींनी धनत्रयोदशीला काय खरेदी करावे जेणेकरून माता लक्ष्मी त्यांच्यावरही प्रसन्न राहील, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याशिवाय धनत्रयोदशीला काही गोष्टींची खरेदी आपण कटाक्षाने टाळलीही पाहिजे, तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हेही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यामधील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे धन्वंतरी देवतेचा फोटो। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचा एक छोटा फोटो किंवा छोटीशी मूर्ती घरी नक्की घेऊन यावी आणि त्याची विधिवत पूजा करावी। पौराणिक मान्यतेनुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनामधून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हे हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। धन्वंतरी हे श्री विष्णूंचे अंशावतार मानले गेलेले आहेत। अश्विन कृष्ण त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस मानला गेल्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते। धन्वंतरी देवतेचे पूजन केल्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते। त्यामुळे ज्यांना कोणालाही खूप साऱ्या तब्येतीच्या तक्रारी आहेत किंवा आजारपण आहे किंवा ज्यांना उत्तम आरोग्याचा आशीर्वाद हवा आहे, त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची नक्की पूजा करावी। दुसरी गोष्ट आहे धणे। या दिवशी आपल्याला अख्खे धणे विकत आणायचे आहेत। तुमच्या घरी जर हा मसाल्याचा पदार्थ आधीपासूनच असेल तरीही मुद्दामून आपल्याला या दिवशी 10 किंवा 20 रुपयाचे थोडेसे धणे नक्की विकत आणायचे आहेत। त्यानंतर ते आपल्याला लक्ष्मी माता आणि धन्वंतरी देवतेला अर्पण करायचे आहेत आणि गूळ आणि धण्याचा नैवेद्य अर्पण करून नंतर हे धणे आपल्याला घरातील लोकांमध्येच प्रसाद स्वरूपामध्ये वाटायचे आहेत। तिसरी गोष्ट आहे सोने चांदी। त्यामध्ये तुम्ही चांदीच्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा सोने चांदीचे दागदागिने किंवा पितळेची भांडी विकत आणू शकता। याने आपल्या लक्ष्मीमध्ये वृद्धी होते आणि हे आपल्याला आपल्या कुवतीनुसार विकत आणायचे आहेत। तुम्हाला सोने चांदीमध्ये दागदागिने करायचे असेल किंवा अगदी 1 ग्रॅम जरी अर्धा ग्रॅम सोनं घ्यायचं असेल तर तसंही घेऊ शकता। हे शक्य नसेल तर पितळेची भांडी, एखादी वाटी किंवा एखादं ताट नक्की खरेदी करून आणावे। जर तुम्हाला देवघरामध्ये कोणतीही मूर्ती आणायची असेल किंवा लक्ष्मी माता किंवा गणपती बाप्पांची चांदीची, पितळेची किंवा इतरही देवी देवतांच्या मूर्ती आणायच्या असतील तर त्याही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। चौथी गोष्ट आहे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे। श्रीयंत्र हे यथाशक्ती तुम्ही पितळेचे, पंचधातू किंवा चांदीचेही खरेदी करू शकता। श्रीयंत्र घरी आणल्यावर ते देवघरामध्ये नुसते ठेवून न देता आपल्याला रोजच्या रोज त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे। तुम्ही कुंकुमार्चन, अभिषेक किंवा मंत्रोच्चार अशा सेवा श्रीयंत्रावर करू शकता। याने आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर होण्यास मदत होते। पुढची गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख। जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शंखाची स्थापना करायची असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची खरेदी करू शकता। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ। माता लक्ष्मींची उपासना करण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही माता लक्ष्मींचा कोणताही मंत्र जप करू शकता। पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिरई किंवा झाडूची खरेदी करणे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी स्वरूप झाडूची खरेदी करायची आहे। या झाडूमुळेच आपण आपल्या घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी, नकारात्मकता ही बाहेर घालवतो। त्यामुळे आपल्याला या दिवशी शिरई किंवा झाडू खरेदी करून आणायचा आहे। पुढची गोष्ट आहे ती म्हणजे विड्याचे पान। धनत्रयोदशीच्या पूजनासाठी असे तर आपण विड्याची पाने आणणारच आहोत, तर त्यामध्ये आपण
2 पानं ही वेगळी काढावीत. एका पानावर आपण संपूर्ण कुंकू लावून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या एका पानाला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. ज्या पानाला आपण कुंकू लावलेले आहे त्या पानावर आपल्याला शुभ असे लिहायचे आहे आणि हळदीच्या पानावर आपल्याला लाभ म्हणून लिहायचे आहे. ही दोन्ही पानं आपल्याला पूजेमध्ये माता लक्ष्मींना अर्पण करायची आहेत. आता आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा ही पूजा मांडणी उचलणार आहोत त्यावेळेला आपल्याला ही दोन्ही पानंसुद्धा हळदी कुंकवाबरोबरच विसर्जित करायची आहेत. माता लक्ष्मींना विड्याची पाने ही प्रिय असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मींना अर्पण करण्यासाठी विशेष करून विड्याच्या पानांची खरेदी करायची आहे. पुढची गोष्ट आहे लाया बत्तासे. तर आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना आणि धन्वंतरी देवतेला शिवाय लक्ष्मीपूजनासाठी हवे असेल तर लाया बत्ताशांची खरेदी या दिवशी नक्की करावी. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचे असतात, तर यासाठी सुद्धा तुम्ही मातीच्या पणत्या या दिवशी नक्की खरेदी कराव्यात. या दिवशी मिठाचीही खरेदी करायची आहे, कारण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर्य वाढते. तर आपल्याला या दिवशी बारीक मीठ किंवा खडे मीठ विकत आणायचे आहे आणि ते काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला देवी देवतांच्या पूजेसाठी काही वस्त्र आणायचे असेल आणि इतर काही पूजेचं साहित्य आणायचं असेल तर तुम्ही ते धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी स्वरूप मानल्या जाणाऱ्या पिवळ्या कवड्याही आणायच्या आहेत आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये त्यांचंही आपल्याला हळद कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजन करायचे आहे. यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे औषधी वस्तू. तर त्यामध्ये तुम्ही हळकुंड, दालचिनी, तुळस, कडुलिंब किंवा लवंग, वेलची, काळी मिरी अशा प्रकारचे मसाल्यांचे पदार्थसुद्धा खरेदी करू शकता आणि आपल्याला हे पदार्थ धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धन्वंतरी देवतेसमोर ठेवायचे आहेत. असे केल्याने त्या औषधांना धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला जे औषध घेण्याची वारंवार जर गरज पडत असेल तर ती आपली गरजही कमी होते आणि आपले आरोग्य सुधारते. तर अशा पद्धतीने या सर्व वस्तूंमधील तुम्हाला जे काही शक्य आहे त्यातली कमीत कमी एक वस्तू तरी आपल्या कुवतीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आता बघूया की धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत. तर या दिवशी लोखंडी वस्तू, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नयेत. काचेच्या वस्तू किंवा काचेची भांडी, प्लास्टिकची भांडी या दिवशी खरेदी करू नयेत. शिवाय काही धारदार वस्तू जसं की कात्री, सुरी किंवा इतर काही अवजारं असेल तर तीही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली जात नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला यथाशक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. धनत्रयोदशीच्या शुभदिनी आपण जर काही शुभ वस्तू खरेदी केल्यात तर आपल्याला त्या लाभदायक ठरतात. यासाठी यामधील आपल्याला जे काही शक्य असेल ते कमीत कमी एक वस्तू तरी या दिवशी नक्की घेण्याचा प्रयत्न करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.